श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तू या लक्ष्मीशी संबंध असतो. इतकेच काय तर लक्ष्मींची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे. कवड्यांचे प्रकार किती व कोणती याची माहिती आता आपण पाहूया. तसे पाहता बऱ्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात, परंतु पूजेमध्ये अथवा देवी शृंगारामध्ये काही विशेष कवड्यांचा समावेश होतो. महालक्ष्मी कवडी. कवडीवर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. अंबिका बट कवडी खडबडीत व पिवळसर रंगाची असते. येडेश्वर कवडी राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा असतात. यल्लमा कवडी शुभ्र व दुधासमान निष्कलंक असते. आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो. तर शिव आणि पार्वती भारती मठात सारेपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की, माते, या कवडीत असे काय आहे की आपणास एवढी ही प्रिय आहे, जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेवांना हरवत आहात आपण? त्यावर महादेवींनी सारीपाटातील एक कवडी नारद मुनींच्या हातात देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवतांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडीतुल्य धन मागतात सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्रांनी विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना, तराजू विशाल झाला. कुबेर भांडार खाली झाले, परंतु कवडीतुल्य धन होईना. देवता गणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला, परंतु जगदंबेची एक कवडी तोलेल एवढे धन पर्याप्त नाही असे झाले. देवराज इंद्रांसह सर्व देव शिवशक्ती समीप आले व अपराध क्षमापण केले. या अपराधाच्या क्षमापणे प्रित्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ, जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधले असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तीर्थांनी इथे येण्यास सांगितले. या तीर्थाचा एकत्र कल्लोळ झाला, तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ होय. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले आहे. तर ह्याच कवडीचे काही चमत्कारिक, अनुभवसिद्ध आणि सोपे उपाय आपण आता पाहणार आहोत. तर पहिला उपाय आहे तो म्हणजे बंद्या रुपयाबरोबर 3 तपकिरी कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरीत ठेवाव्यात. यामुळे लक्ष्मी आपल्याकडे निरंतर राहील व दरवर्षी याची पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवश्य करावी. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी, इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर घराबाहेर पडताना एक पांढरी कवडी उजव्या खिशात ठेवावी. याने कार्य यशस्वी होते. नवीन वाहनाला काळ्या दोऱ्यात ओवलेली तपकिरी कवडी दिवे लागणीच्या वेळी बांधल्यास अपघाताचे भय राहत नाही. दुकानाच्या गल्ल्यात 3, 5, 7 अशा विषम संख्येत कवडी ठेवली तर पैशाचे ओघ सातत्याने सुरू राहते. लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोऱ्यात ओवून बांधावी. याने दृष्ट लागणार नाही. ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेने पाठ फिरवली आहे अशा लोकांनी 7 पांढऱ्या कवड्या केशर मिश्रित हळदीचा लेप लावून व त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कापडात गुंडाळून देवाऱ्यामध्ये ठेवावी व दररोज त्याची पूजा करावी व माता लक्ष्मींना आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी विनंती करावी. काही कारणाने पती पत्नीमध्ये भांडण होऊन संसार उद्ध्वस्त होणार असेल तर 21 पांढऱ्या कवड्यांची माळ उशीखाली ठेवावी. अल्पावधीमध्ये वाद शांत होईल व जीवन सुखी होईल. लहान मुलांना दात येताना त्रास होतो तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दात विना त्रासाने येतात. एवढेच काय, एकेकाळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या. राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत, कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्या
कवड्यांच्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत. आता आराधी लोकात कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय आहे ते आराध्यास प्रिय, म्हणून आराधी आजही अनमोल अशा कवड्यांचा साजाचा शृंगार करतात. त्यांना तो जीवापाड प्रिय आहे. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या कवडीचे ताईत हातावर बांधून परिधान केले जाते. असे केल्याने वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे आर्थिक समस्यापासूनही सुटका मिळते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार कवडीचा उपाय हा शुक्रवारी करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. शुक्रवारी पिवळ्या कवड्या महालक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ठेवा. सायंकाळी कवड्यांची पूजा करावी. पूजेनंतर कवड्या 2 भागात विभाजित कराव्या व त्यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधाव्यात. एक पोटली कपाटातील तिजोरीत तर दुसरी पोटली ही पर्समध्ये ठेवावी. याने तुम्हाला आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. तर नोकरी शोध घेत आहात, अनेक अडचणी येत असतील तर तुम्ही कवडीचा उपाय करू शकतात. 11 कवड्या घ्या, त्या एखाद्या मंदिरामध्ये अर्पण करा. त्यापैकी 7 कवड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधा आणि इंटरव्ह्यूला जाताना कवड्यांची ती पोटली सोबत ठेवावी. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे या कवडीचा वापर हा घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी सुद्धा केली जाते. तशीच घराची नजरदोषापासून सुटका होण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. 11 कवडीचा उपाय तुम्ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी कसा करू शकतात? 11 कवड्या घ्या, त्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून ती पोटली घराच्या मुख्य दरवाजावर लटकत ठेवा. तर याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही व घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. तसेच तुम्ही देवघरामध्ये 3, 5, 7, 9, 11 या प्रमाणामध्ये या कवड्या आणून विधिवत स्थापन करून त्याची दररोज ही पूजा करू शकता. तर या ज्या कवड्या आहेत त्या विशिष्ट तिथीला, शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा एखादा सण असेल, एखादी शुभतिथी असेल तर या दिवशी आणूनही तुम्ही देवघरामध्ये पूजू शकता. तर मित्रांनो, अशी ही कवड्यांच्या काही करावयाच्या खास उपायांची माहिती. तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.